सखींनो, बघा आता मी हा गळा किती सुंदर काढलेला आहे. आता आपण याच्यावर हे कंबरपट्टी लावणार आहे. बघा तुम्ही आता कंबरपट्टी लावल्यानंतर कसं दिसतं ब्लाऊज, आणि खूप छान दिसतं बरं का हे ब्लाऊज. मी 2-3 ब्लाऊज वापरलेले आहे असे. हे बघा आता आपण कंबरपट्टी जॉईंट करून घेऊया. आता याच्यावरून आपण दाबटीप देऊन घेऊया. हे बघा आता आपली दाबटीप झाली. आपण आता फोल्ड करून घेऊ. आणि हे ब्लाऊज खूप घालायला छान वाटतं बरं का लेस लावल्यावर. मी आता घालीन ना, तुम्हाला दाखवील व्हिडिओमध्ये. बघा झाली आपली आता कंबरपट्टी. झाली. आपण आता हे बाजूला ठेवून देऊ. मागं काढायचं होतं मला, पण मी नाही. आता जाऊ द्या, एवढंच छान दिसतंय. बाईचं बी झालंय. आता बॅक साईड घेऊ आपण. 2 साईड असते आपल्याला. एका साईडला बटन पट्टी आणि काजी पट्टी लावायची आहे. बघा हुक पट्टी लावली मी. आता काजी पट्टी घेतली आहे लावायला. बघा छान दिसतंय एकदम. झाली आता काजी पट्टी पण झाली. दाबटीप देऊन घेऊया. याच्यावरून दाबटीप देऊन घेऊन या. हुक पट्टी आहे. झाली आपली हुक पट्टी लावायची. हे बघा सेकंड याच्यावर दाबटीप दिल्यानंतर आहे ना, खूप सुंदर ब्लाऊज बसतं. योक पट्टी छान येते. आणि आपल्याला उंची प्रमाणे धरायचं आहे. बघा आपण आता छान जोडली. ते बारीक बारीक दोरे कट करायचे आहे. गळा सारखा आखून घ्यायचा होता आपल्याला. मापमोज करून घ्यायचं. हे बघा आता इथून सारखी गळ्याला आकार देऊन घ्यायचा. छान दिसतो एकदम गळा. आता दुसरं घेऊया आपण. काजी पट्टीचं लावायचं आपल्याला आता. सारखी टीप मारून घ्यायची. मापमोज करून घ्यायचं.
वळून घ्यायची पट्टी आपण अशी. आता टीप मारूया. टीप मारूया आता आपण. चला, दोन्ही साईड झाले. पण दाबटीप देऊन घेऊ योगपट्टीवर. बघा, आपण सारखी देऊन घेतली, दाबपट्टी दिली, किती छान दिसतंय. मी तर नाही मारत सकीन. आता याच्यावर आपण परत दाबटीप मारून घेऊ. हे बघा, मी 4 टिपा मारले. हे बघा, पट्टी झाली, मी जॉईंट केली आहे. आता आपण आहे ना दोन्ही सारखे धरूया. हे बघा, असेच सारखे धरून आपल्याला योगपट्ट्या सारख्या आल्या पाहिजेत. नंतर आपण गळ्याला आकार देऊ, म्हणजे गळा एकदम छान येतो, यू टाईप. बघा, मी आकार देऊन घेते. सारखं आखून घ्यायचं, मग कापून घ्यायचं. बघा, मी एक कटिंग करते कटोरीचं. थोडं वाढवा झालेलं आहे, थोडं बघून बघा तुम्ही. बघू शकता किती भारी गळा आलेला आहे. सारखी पट्टी आल्या पाहिजे दोन्ही खालच्या वरच्या. आता आपण हे दोन्ही बाजूला ठेवून आता जॉईंट करून घेऊ. बघा, सारखं धरून पाहायचं आहे आपल्याला. बघा, आपल्याला पहिले गळ्याचे पट्ट्या लावून घ्यावं लागेल, पायपिंग करावं लागेल. हे बघा, आपण आता कपडा कापून घेऊ पायपिंगला. क्रॉसमध्ये कापायचा सकीनो. हे बघा, असा क्रॉसमध्ये घ्यायचा. हे बघा, सारखं कटिंग करायची. 2 काढायचे, दोन्ही बाजूचे 2 गळ्यांचं, 1.5 मीटरचं. बघा, छान आलंय. बघा, सारखे घ्यायचे. आता आपण हे ठेवून देऊ. आता गळ्याला लावून घेऊ आपण. तर आपण आता जॉईन करून घेऊ सारखं घेऊन. सारखं आता लावून घेतलं आपण. आता गळ्याला आपण टॉच मारू थोडं थोडं, म्हणजे गळा छान येतो. थोडे 1.5-1.5, 2-2 इंचावर मारायचे, जास्त मोठे नाही मारायचे. आता गळ्याची पट्टी जर पायपिंग बिघडली तर गळ्याची पट्टी उघडायला त्रास होतो, खोलायला.
डावी बाजू झाली आपली. आता आपण उजवी बाजू घेऊ, उजवी साईड. पायपिंग कशी येते बघा तुम्ही, किती छान येते बघा. आता पायपिंग घेते मी. झाली आपली. बघा गळाला आकार किती छान आलेला आहे. आता आपल्याला हुक काजी करतो आपण तिकडून घ्यायचं आहे आपल्याला. पण माप घेऊया आता, पाहून घेऊ गळ्याला कसा आकार आला आहे. कधी बी शक्यनो गळ्याचा आकार बघून व्यवस्थित कटिंग करून करायचं. मी तुम्हाला आता प्रत्येक गोष्ट अशी सांगत जाणार आहे. बघा आता काजी पट्टी आपण मारून घेतलं. गळा टॉच मारायची आपल्याला. आता थोडे मारायचे, जास्त नाही घ्यायचे. लावून घ्यायचं टॉचच्या गळ्याचं, म्हणजे काय गळा एकदम मस्त येतो. आपल्याला आता येत नाही. असं करून घ्यायचं. मग आता इथं आपल्याला असं करून आणि मग शिलाई मारून घ्यायचं. एकदम असं शिलाई मारून घ्यायची. हे बघा आता अशी कटिंग करून घ्यायची. हे बघा, हे कटिंग करताना अलग करायचं, नाही तर मग तुम्ही गोटच कापून ठेवाल. हे बघा अलग करायची, बाहेर निघायला नाही पाहिजे. हे बघा आता आपल्याला इथून शिलाई मारायची, कापून घ्यायची. आपल्याला इथून गोट मारायची. आपल्याला आता पुढचे गोट मारणार. गळा कसा आला. गळा असा मोठा ना होता आणि असा थोडासा खोल झाला ना चालतो. आता आपण असं इथं धरलं, सारखं धरल्यावर एकदम सारखं येतं. हे बघा कसं यू गळ्यासारखं आलं आहे. बघा वाटतं कसं की किती सुंदर वाटतं. आता आपलं इथं लागलं असं हुक लावलं तर गळा एकदम भारी दिसतो. हे बघा ब्लाऊज आपल्याला एकदम परफेक्ट बसतो. आता एवढं जाणार शिवण्यात जाणार. गळा एकदम भारी. माप घेऊ लागलोच आपण गळ्याचं. हे बघा 6चा गळा झाला शिवून आपल्याला तो, पण आपण 5.5च घ्यायचा. हे बघा असं घ्यायचं आपण लावून इथून 5.5 आला. आता चला आपण जॉईन करून घेऊ. हे बघा सारखं आलं. पण मी मापमोज घेतलं होतं ना, त्यामुळे सारखं ठरलं. हे बघा आता आपल्याला असं करून करून घ्यायचं.
सूज तुटली नाही पाहिजे आपल्याला. आता आपल्याला इथून असं टाकते म्हणजे मग सारखं दिसतं. ते नंतर घ्यायचं आपल्याला. इकडं बी तसंच करायचं. त्याच्यावर दाबतून घ्यायची परत. त्याला असं सोडून दोन्ही घड्या बरोबर आहे. आपल्याला सारखे आले दोन्ही बाजू, कमी जास्त नाही झाले हे बघा. आता आपल्याला शिवून घ्यायची, बाई लावायची. बाईला सारखा आकार देऊन घ्यायचा. सारखा आकार देऊन घ्यायचा आपल्याला. आणि इथं धरून पाहायचं पाहिजे सारखं आहे का नाही. हे बघा इथं धरून पाहायचं आणि इथं धरून खालीवर झालं थोडंसं मग ठेवून द्यायचं. हे बघा माझं बरोबर आलं आहे. दाबटीत मारायचं मारते. हे बघा सारखं आलं आहे. आता आपण याला बाई लावून देऊ. बाई ना पहिली लावून पाहिजे कशी आहे तेवढी मोठी छोटी. परत उसायला नको, उसायचं ताण होतं मग परत आणखी. पहिली लावून बघायची. बाई छोटी झाली असेल तर मग तिला जॉईन द्यायचं, मोठी झाली असेल तर तिला कटिंग करायची. माझी बरोबर झाली आहे. जास्त काहीच झाले नाही. हे बघा बाई जोडली आहे. सारखी आली. आता आपल्याला
शिलाई मारायची, नंतर मग ब्लाऊजची फिटिंग करायची. आपण दोन्ही इकडे जोडून घेऊ. मग फिटिंग करताना फिटिंगला मी नंतर करीन. आता मोजून घेऊ. मोठी आली बरोबर आली बाई. आता आपली ही बाई झाली का मग काय मग हे बघा. हे बघा सकीनो झालं ब्लाऊज माझं. आता मी फक्त फिटिंग करणार आहे. हे बघा आता फिटिंगला आहे ना, तुम्हाला दाखवेल मी फिटिंगला. हे बघा